आपल्याला खारं वांग बनवायचं आहे, तर साहित्य काय लागतं हे पाहूयात। इथे मी अद्रक घेतलेला आहे, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर हे भरपूर घ्यायची आपल्याला, आणि लसूण, आणि हे सगळं आपल्याला कच्चं वाटण वाटून घ्यायचं आहे, भाजायचं नाही। शेंगदाण्याचा कूट आपण घेतलेला आहे अर्धी वाटी, 1-1.5 चमचा धनेपूड लागणार आहे आपल्याला, 1 चमचा जिरा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि मीठ। इथे वांगी छान चिरून धुवून घेतलेली आहेत। सगळं साहित्य आपण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे। एकदम साधी रेसिपी आहे आणि साहित्य पण खूप कमी लागतं। मसाल्यांमध्ये आपण फक्त धना पावडर वापरली आहे। खारं वांग आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं तिखट आपल्याला घालायचं नाहीये। 1-1.5 चमचा धने पावडर टाकला आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आपण टाकूयात आणि मीठ टाकूयात। वाटणामध्ये तुम्ही हिरवी मिरची घेतली तरी चालेल, पण हे खारं वांग मी करते त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तिखट नाही घालत आणि मिरचीही नाही घालत। मसाला छान एकत्र करून घेतला आहे। आता हा मसाला आपण भरूयात वांग्यांमध्ये। मी ह्या रेसिपीमध्ये हळद देखील घातलेली नाही। वांग्यांमध्ये छान असा मसाला भरून झाला आहे आपला। 3 चमचे तेल टाकणार आहे। तेल तापलं आहे, अर्धा चमचा जिरं टाकूयात, जिरं छान तडतडलं की टाकूयात आपण कढीपत्ता। कढीपत्ता छान भाजला आहे, आता ही 1-1 वांगी अशी आपण टाकूयात। आता हा राहिलेला मसाला टाकूयात आणि 4 ते 5 मिनिट छान हा मसाला आणि वांगी भाजून घेऊया। इथे 1 अर्धी वाटी मी पाणी घालत आहे। एक 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला। 15 मिनिटे झाली आहेत आणि भाजी ही आपली छान शिजली आहे। खूप छान असं साधं सिंपल खारं वांग तयार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। बाय बाय।